आपण जाणार मुंबई गोवा हायवेने. बघितलंच नाही मी. शिट, सकाळी सकाळी एवढा खालती फॉग उतरतो तर भारी ना. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. सो एकच मिनटं द्या मला, मी मॅपमध्ये लोड करतो आपल्या गावाची लोकेशन. 7.5 तास दाखवत आहे इथून. पहचाना मुझे? टुम टुम टॅडाव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 4:18. सो 4:18 होत आहेत आणि मला 6 तास 24 मिनटं दाखवत आहे हा पोचायला गावाला. सो मे बी आपल्याला जास्त पण टाईम लागेल, पण जर मी नॉनस्टॉप जातो इकडून तर आपण 6.5 तासात पोचून जाऊ. पण ऑफकोर्स आपण ब्रेक घेत जाणार आहे. 8 तास तरी लागतील मिनिमम. साधारण 12-12:30 वाजेपर्यंत आपण पोचू. सकाळची 4:30 वाजले तरी थंड थंड वाटते, वातावरण एकदम थंड आहे, बरं वाटतंय जरा. आणि खूप टायमानंतर एवढं सकाळची राईड करतोय, कारण का आम्ही नेहमी लेटच होतो राईडला. नाही जनाची तर मनाची तर ठेव. मला तरी वाटतं मी माणगाव 2 तासामध्ये पोचून जाईल, तर शक्यता तरी कमी भेटेल मला ट्रॅफिक. पण रात्री जाणारे प्रवासी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, कोकणामध्ये नेहमीच गर्दी असते. सो मी उन्हाळ्यामध्ये कोकणात खूप टायमानंतर जातो आहे. म्हणजे दरवर्षी माझं गावाला जाणं असतं गणपतीमध्ये, आणि आपलं गणपती गावालाच बसतो. पण उन्हाळ्यामध्ये मी खूप टायमानंतर जातो आहे. 10-12 वर्षानंतर मी जातो आहे. 1-1.5 तासाने थोडं उजेड व्हायला स्टार्ट होईल. सो आपण आपल्या एरियामधनं आलेलो आहोत बाहेर, आणि हा सरळ रस्ता आहे आपला JNPT, जो कनेक्ट करतं NH48ला. पण आपण मुंबई पुणेने नाही जाणार आहे, आपण पलसपेवरनं राईट मारणार. आपण जाणार मुंबई गोवा हायवेने. बघितलंच नाही मी. शिट, अंधार असल्यामुळे मला माहीत नाही तर कॅमेराचं विजिबिलिटी किती आहे ते. आता मी फुटेज जेव्हा चेक करेल तेव्हाच कळेल. पण भेटूया आपण जेव्हा उजेड होईल तेव्हा. आय थिंक तेव्हाच आपण व्यवस्थित बोलू शकतो आणि मी तुम्हाला चांगले सिनेरीज दाखवू शकतो, कारण का आता दाखवण्यात काही अर्थच नाही आहे. 2 hours later. फायनली उजेड झालेला आहे आणि आपण आता आहोत माणगावमध्ये. सकाळचे वाजले आहेत 6 आणि इतकी प्रचंड थंडी लागते, बोलायलाच होत नाही आहे. तरी पण आता आपण जस्ट पहिला ब्रेक घेतला होता. चहा आणि कॉफी पिऊनसुद्धा थंडी काय जात नाही आहे. रात्रीची थंडी परवडते, सकाळची नाही परवडत. सकाळचं असंच होतं. हा एकच नंबर, सुंदर. फायनली सूरज देवताने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. अरे भाई साहब, क्रेझी, एक नंबर ना. वाव, सकाळी सकाळी एवढा खालती फॉग उतरतो तर भारी ना. पुलिस वाले देवता आदमी था. कॅमेरा नाही, हे बघितलं नंबर. महाराष्ट्राच्या गाड्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या गाड्या पकडत आहेत. आहे ना, थांबूया. तर आपल्या राईडचा सेकंड ब्रेक आपण घेतोय आता. हा किती मस्त दिसतोय आपला रुद्र. या रेस्टॉरंटचं नाव आहे हॉटेल समर्थ. सो ब्रेकफास्ट इज डन. इतके काही ऑप्शन्स अवेलेबल नव्हते ब्रेकफास्टसाठी, बट वी जस्ट हॅड चहा आणि मिसळपाव. सकाळचे 10:30 वाजता आहेत. उन्हाचा तापमान वाढत जातो आहे. प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर पोचायचा. तरी अजून 2 तास लागेल आपल्याला गावाला जायला.
गावाला जाण्याचं मूळ कारण म्हणजे शिमगा आणि शिमग्यात होणारा गावदेवांचा पालखी सोहळा. कोकणकरांसाठी शिमगा आणि गणपती हे दोन्ही सण खूप मोठे आहेत आणि त्यामुळे दोन्ही वेळेस कोकण अगदी भरलेलं असतं. आणि गंमत म्हणजे दोन्ही वेळेस खास करून शिमग्यात उन्हाळ्याचं तापमान जास्त असल्यामुळे कोकणचं निसर्ग थोडं वेगळं दिसतं आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा गणपती महोत्सव असतात तेव्हा कोकण अगदी हिरवंगार असतं. भानुवली तेव्हा आंबे लागलेत, त्या झाडाला आंबे लागलेले. पप्पांची शाळा गेली, शूज पडला वाटतं त्याचा. गप्पा गोष्टी चालल्यात. हे बाई सगळं झाडला आता पेरणी करतील. फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या गावी. आता वाजतायत 11:55 आणि वी रिच्ड ऑन टाईम. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है,